आम्ही वारकरी संप्रदायाच्या विधी परंपरांनुसार आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत आहोत. पंढरपूरची आषाढी पायी दिंडी करत आहोत. वारकरी संप्रदायाची आदर्श तत्वे आमच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनले आहेत. वारकरी संप्रदायाबद्दलची धार्मिक श्रद्धा, धार्मिक निष्ठा आमच्या मनामध्ये दृढ आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या धार्मिक भावनांवर अत्याचार करणाऱ्याच्या बुद्धी परस्पर आणि दुष्ट हेतूने आरोपी विकास लावांडे यांनी सोशल मीडियाद्वारे तोंडी वक्तव्य करून व लेखी शब्दांनी आम्हा सर्व वारकऱ्यांच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान केला आहे. आरोपी विकास लवांडे यांनी वारकऱ्यांच्या धार्मिक श्रद्धा पायदळी तुडवत सातत्यानं संप्रदाय विरोधी अनैसर्गिक वक्तव्य करून वारकरी संप्रदायातील संतांवर निराधार आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. नेवासा तालुक्याने महाराष्ट्रामधील वारकऱ्यांचे अग्रगण्य श्रद्धास्थान असलेले महान संत पूज्य श्री भास्कर गिरीजी महाराज अधिपती श्री क्षेत्र देवगड संस्थान यांना आरोपीने घुसखोर म्हणून हिणवलं आहे. देवगड देवस्थान येथे संपन्न झालेल्या धार्मिक सोहळ्यांच्या आरोपीने असुरी पद्धतीने खिल्ली उडवली. त्यामुळे विकास लवांडे यांच्यावर तहसील प्रशासनाने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून स्वतःहून फिर्याद नोंदवून घ्यावी आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या विविध आंदोलन मोर्चे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश तहसीलदार यांनी पोलीस प्रशासनाला द्यावे अशी विनंती करत आहोत. तर ही बाब गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आणून द्यावे अशी विनंतीही करण्यात आली आहे. ही व्यक्ती केवळ पत्रकार परिषदेमध्ये न बोलता ऑफिसमध्ये ऑफिशियल फेसबुक पेजवरून वेळोवेळी विविध संतांबद्दल विनाकारण पोस्ट करून त्यांना बदनाम करत आहे. संत महंतांवर गलिच्छ आरोप करत आहे. ही बाब गंभीर आहे. त्यांचे फेसबुक पेजवर बंधन आणल्यास येणाऱ्या काळात असंतोष प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो. या व्यक्तीवर आज तागायत कोणताही कारवाई न झाल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला असून तो आणखीनच असंतोष निर्माण करू शकतो. विकास लवांडे हा राजकीय हेतूने प्रेरित असून आज पूर्ण भारत हा एक हिंदू समाज म्हणून विकसित होत असलेले या व्यक्तीला व त्याच्या पक्षाला पाहवले जात नसल्याने ही व्यक्ती व त्याची टीम सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये दुफळी निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. परंतु ते करत असलेल्या प्रयत्नामुळे हिंदूमध्ये फूट पडणार नसली तरी भक्तगणांच्या भावना दुखावल्या जात आहेत, ज्यामुळे आंदोलन मोर्चे आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. या पुण्य पावन नेवासा क्षेत्रामध्ये आपण आज सर्वजण या तहसील कार्यालयामध्ये सर्व वारकरी बांधव, वारकरी महाराज मंडळी आणि सकल हिंदू समाजातील सर्व घटक या ठिकाणी ज्या कारणाकरिता एकत्रित झालेलो आहोत, आपणा सर्वांना ठाऊक आहे की मागच्या काही दिवसापासून राजकारणातील काही लोक संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, वेगळी गरळ ओकत आहेत, काही ना काही आरोप करत आहेत. त्यातील प्रमुख आरोप त्यांचा हा आपल्याला दिसून येतो की वैदिक सनातन हिंदू धर्म हा वेगळा आहे आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा आहे. पण त्यांना ठाऊक असलं पाहिजे की वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचिला, असं आपण म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, त्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी या ठिकाणी जी रचना केली त्या ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच ओम नमोजी आद्या पुढचं पद आहे वेद प्रतिपाद्या, म्हणजे वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला जो परमात्मा त्याला मी वंदन करतो आणि वारित शाखा म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे. त्यामुळं अशा या वक्तव्याने आपण या धर्मामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहोत हे या लोकांना ठाऊक नसावं किंवा ठाऊक असूनही मुद्दाम या धर्मामध्ये फूट पाडावी म्हणून याशी वक्तव्य केली जात असावी. आणि दुसरी गोष्ट, या वारकरी पंथातील जे साधू संत की ज्यांनी आपलं आयुष्य या संप्रदायाच्या वृद्धी करता, रक्षणा करता, प्रचार प्रसारा करता वेचलं, त्यांच्यावरती देखील अत्यंत गलिच्छ भाषेत म्हणजे यांनी घुसखोरी केली, हिंसेला प्राधान्य दिलं वगैरे बोलल्या जातं. परंतु या महात्म्यांचं आयुष्य आपल्या सर्वांच्या समोर आहे की त्यांनी या समाजाची जडणघडण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे. कुठेही हिंसेला प्राधान्य दिलेलं नाही. आणि घुसखोर म्हणजे काय, आम्ही त्या दिवशी बोललो, काय बाहेर देशातून आले किंवा अन्य धर्मातून येऊन त्यांनी घुसखोरी केली. बरं, घुसखोर म्हणण्याचा यांना अधिकार काय? वारकरी संप्रदायातील जे संत लोक आहेत, जे श्रेष्ठी आहेत, आमचे आचार्य लोक आहेत, ते ठरवतील या संप्रदायामध्ये घुसखोरी कोणी केली. ज्यांना संप्रदायाचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही त्या लोकांनी संप्रदायाविषयी बोलू नये किंवा आपला अजेंडा चालवण्याकरिता सांप्रदायिक आधार किंवा संत वचनातील काही वचनांचा आधार घेणं हे योग्य नाही. संपूर्ण ग्रंथ पहा आणि संपूर्ण ग्रंथ बघून मग ठरवा की हा संप्रदाय नेमका कोणता आहे.
आपल्या सर्व संतांनी वेदाचं अनुसरण केलं आणि सांगितलं आम्ही जे बोललेलो आहोत ते वेदातीलच बोललेलो आहोत, फक्त तुम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत बोललेलो आहोत. वेदविरोधी संत कधीही बोललेले नाहीत आणि वेदविरोधी बोलणाऱ्यांना तुकाराम महाराजांनी तर खरपूस भाषेत त्यांचा समाचार घेतलेला आपल्याला दिसून येतो. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड त्याचे काळे तोंड जनामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि तो भ्रष्ट सुतकिया खळ असं त्याला दूषण दिलेले आहेत. त्याच्यामुळं या लोकांनी जे आरोप साधू संतांवरती केले त्याच्या निषेध म्हणून आम्ही सर्व वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी जमलेले आहोत आणि शांततेच्या मार्गाने म्हणजे रामकृष्ण हरी भजन करत वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. वारकरी कधीही कायद्याचं उल्लंघन करत नाहीत, कायद्याचं पालनच करतात. म्हणून शांततेनं या ठिकाणी तहसीलदार साहेबांना, या ठिकाणी PI साहेब आहेत त्यांना निवेदन देण्याकरिता आपण सर्व या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आपण त्यांना निवेदन. त्यामुळे या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन त्याची सखोल चौकशी व्हावी अशी विनंती समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं करण्यात आली आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.